नमस्कार. आपण महापौर चषक 66वी वरिष्ठ आणि राष्ट्रीय 63वी ज्युनियर शरीर सौष्ठव स्पर्धा मानाची प्रतिष्ठेची भव्य दिव्य राष्ट्रीय स्पर्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 28 ते 30 मार्च रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतातून जवळपास 26 राज्यातून केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 500 उत्कृष्ट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व 200 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांची 3 दिवसाची निवास आणि खाण्याची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे केली जाणार आहे. या स्पर्धेमुळे जिल्हा ग्रामीण राज्यातील ग्रामीण भागातून भारतातील तरुण युवक व्यायामाचा व्यासंग निष्ठापूर्वक जोपासून त्यातून निर्व्यसनी संदेश या आपल्या शहराला तसेच आजूबाजूच्या परिसराला देण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेचे वैभव वाढवावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. स्पर्धेबद्दल अधिक आपल्याला संजय मोरे साहेब माहिती देतील. नमस्कार. सर्वप्रथम आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक आदरणीय रवीजी लांडगे साहेब महापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, त्यासोबत आमचे मित्र प्रशांतजी शितोळे, त्यासोबत क्रीडा समितीचे सभापती, क्रीडा समिती उपायुक्त आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना मी या ठिकाणी कमी वेळेत आपण आलात त्याबद्दल इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो व आपणाला धन्यवाद देतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेली अनेक वर्षांपासून सातत्याने हा एक चांगला उपक्रम शहरी सौष्ठवच्या राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा उपक्रम राबवते. त्याबद्दल महानगरपालिकेचे महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मी स्वागत करतो. आज या ठिकाणी महापौर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 1 महिन्यापूर्वी त्यांना भेटलो होतो आणि लगेच त्यांनी सांगितलं की मोरे साहेब या धकाधकीत मलाही आता व्यायामाला वेळ मिळत नाही, परंतु बरं झालं आपण आलात. त्यामुळे आम्ही कुस्ती त्यासोबत कबड्डी आणि बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा घेणार आहोत आणि त्वरित त्यांनी मान्यता या स्पर्धेला दिली. खऱ्या अर्थाने हा बॉडी बिल्डिंग हा खेळ अतिशय गरीब आणि चांगल्या कुटुंबातला साधारण मुलांचा आहे. आपण पाहतो की बॉडी बिल्डिंग हा एक सिमेंट्री आणि प्रोपोर्शनल असणारा शरीर सौष्ठव हा प्रकार आहे. शरीर सौष्ठव हा अतिशय शिस्तप्रिय आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला क्रीडा प्रकार आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा जो काय मान मिळाला तो आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे आणि बॉडी बिल्डिंग मध्ये महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन ही जी राज्य संघटना आहे आमची, या राज्य संघटनेचे अध्यक्ष आपल्याच या परिसरातले आमदार पैलवान महेशदादा लांडगे आहेत आणि सरचिटणीस आमचे मित्र ॲडव्होकेट रणदिवे आहेत. ही संघटना पूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब अध्यक्ष होते, कालांतराने श्याम आष्टेकर होते. ही महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संघटना ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र क्रीडा परिषदेला मान्यताप्राप्त संघटना आहे. त्यानंतर इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे आमचे अध्यक्ष आदरणीय संजयजी जोशी, सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष संजय जोशी आणि ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. मी स्वतः जनरल सेक्रेटरी आहे आणि मी स्वतः आशियाई आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचा 202 देशावर जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो. खऱ्या अर्थाने भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त बॉडी बिल्डर आपल्या महाराष्ट्रात अगदी तहसीलदार पदापर्यंत, डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत बॉडी बिल्डिंग हा खेळ आम्ही पोहोचवलेला आहे. सातत्याने या खेळामध्ये मी 40 वर्ष महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जनरल सेक्रेटरीपर्यंत काम केलं आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या पूर्ण क्रीडा समितीचे आभार व्यक्त करतो की अत्यंत स्वच्छ आणि सगळा जो काय त्यांचं सीजीएस मार्फत जो काय मुलांच्या बक्षीस असतील, राहण्याचा आणि जेवणाचा संपूर्ण खर्च 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. उद्या या स्पर्धेमध्ये 25 राज्यातून जवळजवळ 500 कमी जास्त प्रमाणात खेळाडू आणि 200 ऑफिशियल आपल्या पिंपरी चिंचवड सभागृहामध्ये रामकृष्ण मोरे सभा प्रेक्षागृहामध्ये येत आहे आणि तदनंतर परवा या स्पर्धेचं सुरुवात होईल सकाळी 11 वाजता ती सायंकाळी 8 वाजेपर्यंत. सोमवारी देखील 11 ते 8 असं या स्पर्धेचं नियोजन आहे. महिला आणि पुरुष हे जवळजवळ
22 वजनी गटातून महिला आणि पुरुष या स्पर्धेत सहभाग घेतील. आता ही खेळाडू कुठून आणि कसे येणार? कन्याकुमारी ते काश्मीर, म्हणजे आपण जर पाहिलं तर उदाहरणार्थ एखाद्या राज्याचं द्यायचं झालं तर प्रत्येक राज्यात उदाहरणार्थ सातारा जिल्हा असेल, सातारा जिल्ह्याची पहिली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा होते, त्यातून ती मुलं निवडतात. ती महाराष्ट्र श्री आपली पनवेलला झाली 15 तारखेला. त्यामधून आम्ही आपल्या राज्याचा संघ या राष्ट्रीय स्पर्धेला निवडला. असा प्रत्येक राज्यातून टीम मॅनेजर, कोच आणि पदाधिकारी आणि खेळाडू 22 लोकांची टीम प्रत्येक राज्याची, असे खेळाडू आणि महिला खेळाडू या ठिकाणी पोहोचतात. आणि एक चांगलं शरीरसौष्ठव खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं शरीरसौष्ठव पाहणं, एक चांगले शरीर पाहणं, हे आपण पूर्वीपासून पाहतो की किती गरीब कुटुंबात देखील एक चांगलं शरीर ठेवणं हे एक मानसिकता होती. आणि ही मानसिकता युथ डेव्हलपमेंट, तरुणांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी चांगलं शरीर पाहायचं असेल तर बॉडी बिल्डिंग हा खऱ्या अर्थाने एक मात्र जे आहे चालते फिरतं सर्टिफिकेट आपल्याला पाहता येईल. जसं आपण पाहतो भरदार छाती, रुंद पाठ, बलदंड भुजा, पट पडलेल्या मांड्या आणि घाटदार पोटऱ्या, हे सर्व यापेक्षा जास्तीचं शरीरात लक्षणं आपल्याला पाहण्यासाठी उद्या आणि परवा बॉडी बिल्डिंगचा थरार आपल्याला महापौर साहेबांनी या ठिकाणी आवर्जून संधी दिलेली आहे. आणि याचा सर्व आपण जास्तीत जास्त क्रीडा पत्रकारांना मी नम्र विनंती करेन आपल्या लेखणीतून माध्यमातून याचा जास्त प्रचार आणि प्रसार करावा. 3 लाख रुपये चॅम्पियन ऑफ चॅम्पियनसाठी टायटल आहे. 22 वजनी गटामध्ये पहिल्या खेळाडूला प्रत्येक वजनी गटामध्ये 6 बक्षीस आहेत. असे 22 वजनी गट आहेत. यामध्ये पहिला 25,000, 20,000, 15,000, 7,000 आणि 5,000 असे एकूण 6 प्रत्येक वजनी गटात रकमा आहेत. आणि ते सुद्धा रकमा खेळाडूंना सीजीएस पद्धतीने निवड झाल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये दिले जातील. अशा प्रकारचा स्वच्छ आणि ट्रान्सपरंट आर्थिक व्यवहार देखील या महापालिकेच्या वतीनं होतो. सातत्यानं आम्हाला आनंद होतो की गेली ही मला वाटतं 5वी महापौरश्री आहे. पूर्वी आमचे राजू मिसाळ नगराध्यक्ष असताना, मासोळकर साहेब असताना, राहुल जाधव माजी महापौर असताना असे अनेक नगरसेवकांनी, आमचे हिंगेजी, तुषार हिंगेजी नगरसेवक असताना असा पुढाकार घेऊन आणि यावेळेला खऱ्या अर्थाने रवीजी लांडगे साहेब आपले खूप मनापासून धन्यवाद की आपण हा पुढाकार घेतलाय. संघटनेच्या वतीनं पूर्ण आम्ही सहकार्य करत आहोत. जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचे, चांगल्या क्वालिटीचे उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी उद्या आपल्याला बॉडी बिल्डिंगचा थरार पाहायला मिळेल. आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये दर्जेदार आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राचे गोल्ड मेडल होतील, जेणेकरून छत्रपती पुरस्कारासाठी 5 मार्क या राष्ट्रीय स्पर्धेतून दिले जातात. आणि आतापर्यंत आमचे 45 शिवछत्रपती पुरस्कार या बॉडी बिल्डिंग मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आणि यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड परिसरातले सुद्धा 2 शिवछत्रपती पुरस्कार या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत बॉडी बिल्डिंगच्या खेळामध्ये. त्यामुळे आपण ही स्पर्धा घेतली. त्यामुळे महानगरच्या सर्व सहकाऱ्यांचं, महापौर साहेबांचं, चेअरमन साहेबांचं आणि त्यासोबत ताईंचं आणि आमचे मित्र प्रशांतजी शितोळे आहेत, उपायुक्त आहे, सर्वांचं आणि पत्रकार बंधूंचं सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. धन्यवाद. प्रश्न असा आहे की याची प्रवेशिका किती आहे, त्याला एकूण खर्च किती अपेक्षित आहे आणि किती स्पर्धा घेतील असं तुम्हाला वाटतं? यासाठी आपण अत्यंत नगण्य खेळाडूंकडून प्रवेशिका घेत असतो. त्यासोबत स्पर्धेचं बजेट जे आहे ते एकूण 38 लाख रुपयाचं बजेट आहे महापालिकेच्या वतीने. यामध्ये 23 लाख रोख रकमेची बक्षिसं आहेत. उर्वरित जी बक्षिसं आहेत ती सगळी ट्रॉफीज, मेडल आणि जेवण यावरती ते खर्च केलेला आहे. आणि संघटनेच्या वतीने निवासाची व्यवस्था महापौर साहेब आणि आम्ही या दोघांनी वैयक्तिकरित्या राहण्याचे 200 रूम आणि इतर असं महापौर साहेब आणि फेडरेशन असं ते वैयक्तिक निवासाची व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये, कारण येणारे सगळे जे खेळाडू आहेत हे 3 दिवस त्यांचा आहाराचा जर खर्च म्हणलं तर अत्यंत प्रचंड मोठा आहे. कारण हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये सगळे मांसाहार घेत असतात. त्यामुळं एका वेळेला अर्धा-1 किलो चिकन असं त्यांचं 3 दिवस दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. कारण जनरली बॉडी बिल्डर हा मांसाहार असल्यामुळे तर तो खर्च अधिकचा असतो, पण तो सुद्धा खर्च मोठा जरी असला परंतु अतिशय काटकसरीनं या ठिकाणी आपण बजेट केलेलं आहे. याचा कुठेही विनियोग चुकीचा होणार नाही अशा प्रकारचे संघटनेची आम्ही ग्वाही देतो. आणि महापालिकेने सुद्धा तो सगळा सीजीएस ECS मार्फतच तो खर्च करणार आहे. त्यामुळे अत्यंत काटकसरीनं आपण बजेट करतो. स्पर्धा मोठ्या आहेत त्या पद्धतीत, कारण कॅश रक्कमच 22-23 लाख आहे 38 लाखापैकी.
धन्यवाद. स्पर्धाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होते, किती वाजता आहे ती स्पर्धा? स्पर्धेचं उद्घाटन महापौर साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे त्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. क्रीडा मोरे सर, सभापती मोरे सर. क्रीडा सभापती क्रीडा सभापती त्यांची पूर्ण टीम आणि चेअरमन साहेब यांच्या वतीने बक्षीस वितरण, चेअरमन साहेब, क्रीडा समितीचे चेअरमन साहेब या ठिकाणी त्याचं उद्घाटन करतील आणि बक्षीस वितरण देखील महापालिकेचे सर्व पदाधिकारी असतील. सर, जे खेळाडू येणार आहेत महाराष्ट्रातनं त्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काय काळजी घेणार आहात आपण? मॅडम, असं आहे, खेळाडू हे अत्यंत वॉटर कंट्रोलवर असतात. वॉटर कंट्रोलवर खेळाडू असतात. सुरक्षेच्या बाबतीमध्ये खेळाडूंची आपण आरोग्यासाठी अँब्युलन्स ठेवलेले आहे, डॉक्टर्स ठेवलेले आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेबाबतीत तसा इथे कधी प्रसंग नाही होत. फक्त मेडिकली जर एखादा वॉटर कंट्रोल, एखाद्या डाएटमध्ये डिहायड्रेशन झालं तर डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी असेल. खेळाडूंचं संपूर्ण आहार आणि खेळाडूंची राहण्याची व्यवस्था एसी रूम्स केलेल्या आहेत, कारण उन्हाळा खूप आहे. त्यामुळं या सगळ्या खेळाडूंची सुरक्षा आम्ही पाहण्याचा काटोकाट प्रयत्न करतोय. मोरे सर, आताची नवी पिढी जी आहे ती स्टेरॉइडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, याबद्दल काय सांगता? प्रश्न स्टेरॉइड असं आहे की स्टेरॉइड हा सगळ्या खेळात घुसलेला आहे. म्हणून आपण पाहतो की वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचं त्यावर कंट्रोल. एखादा खेळाडू जर त्यामध्ये अडकला तर त्याला 4 वर्षाची बंदी आहे. आणि बरेचसे खेळाडू हे स्टेरॉइड घेतात. असं नाही की बॉडी बिल्डिंगच खेळ आहे, परंतु तुम्ही क्रिकेट पासून सगळ्या खेळाडूंचे जे ताकदीचे खेळ आहेत त्या सर्व खेळावर स्टेरॉइडचं प्रमाण वाढले. परंतु स्टेरॉइडमुळे बॉडी होत नाही. पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यावी की बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्टेरॉइड सप्लिमेंट, खरं म्हणजे अथवा मेहनत, तासनतास 3-3 तास सकाळ संध्याकाळ जर व्यायाम केला आणि आहार तुमचा जर का व्यवस्थित संतुलित आणि पोषक असेल तरच खऱ्या अर्थाने ती बॉडी बनते. परंतु स्टेरॉइडसाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे नाडाने की त्यासाठी आपण नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी दिल्लीवरनं टीम येते. प्रत्येक बॉडी बिल्डरचा आम्ही युरिन आणि ब्लड घेतो आणि त्यातून जे खेळाडू सापडतात त्यांना मग पुढच्या 2 वर्षांनी 3 वर्षांची बंदी केली जाते. उत्तेजक द्रव्य संदर्भामध्ये पण तपासणीसाठी व्यवस्था केली का? जी केली. नाडाची टीम येत आहे. स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवडची ह्या ठिकाणी 15 मार्चला पनवेल येथे महाराष्ट्राची झाली. त्यामध्ये प्रत्येक गटातून 6 खेळाडूंची आम्ही निवड केली. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे 9 खेळाडू राज्याच्या टीम मध्ये निवड झालेले आहेत. विशेष करून बॉडी बिल्डर कोण असं येणार आहे? सगळे बॉडी बिल्डर अत्यंत ताकदीचे आहेत. नेव्ही आहे, सर्व्हिसेस आहे, रेल्वेज आहेत आणि प्रत्येक राज्याची टीम या ठिकाणी येणार आहे. आणि महाराष्ट्रातून देखील आता जो आपला महाराष्ट्राचा हरमीत सिंग आहे, अनेक महाराष्ट्राचे गुणी खेळाडू आहेत. जास्तीत जास्त महाराष्ट्रातले ताकदीचे बॉडी बिल्डर, त्यासोबतच दिल्लीचे बॉडी बिल्डर, हे सगळे मोठे बॉडी बिल्डर या ठिकाणी येत आहेत. जे आपल्याला पाहायला मिळतं. काय होतं, एखाद्या बॉडी बिल्डरचं नाव घेणं आणि मग तो त्याच बॉडी बिल्डरवरती लक्ष जाणं, त्यावेळेला म्हणून आम्ही कुठल्याही बॉडी बिल्डर तशा अर्थाने स्पर्धेमध्ये हा मोठा बॉडी बिल्डर आहे, हा मोठा बॉडी बिल्डर आहे असं कधी आम्ही वैयक्तिकरित्या त्या बॉडी बिल्डरचं नाव घेत नाही. सर, आता पनवेलला तुम्ही म्हणालात की स्पर्धा झाल्या, तर तेही बॉडी बिल्डर इकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत का? त्यांना सोडून दुसरे स्पर्धक जे आहेत ते यामध्ये सहभागी नाही. महाराष्ट्र राज्याची टीम 15 मार्चला निवड झालेली आहे. त्यामध्ये आपण 62 बॉडी बिल्डरची टीम महाराष्ट्र राज्याची केलेली आहे. आपण डबल टीम घेतो, ए आणि बी टीम, कारण जो यजमान राज्य असतो त्या राज्याला 2 टीम घेण्याचा अधिकार असल्यामुळे आपली 62 बॉडी बिल्डर महाराष्ट्र या ठिकाणी खेळते. सर, महिला बॉडी बिल्डर मध्ये शिंदे आपली अतिशय चांगली मुलगी आहे, जी मागच्या वेळेस सुद्धा गोल्ड मेडल युनिव्हर्सल झाली महाराष्ट्रात. ती ठाणे पोलीस मध्ये आहे. आणि महिला बॉडी बिल्डिंग, पूर्वी आपल्याकडे थोडं महिला बॉडी बिल्डिंग म्हटलं की थोडस अडचण वाटायची की कमीत कमी वस्त्रामध्ये महिलांना देखील बॉडी बिल्डिंग करावी लागते. परंतु चांगलं शरीर बघणं, आपण म्हणतो ना सुंदर दिसणं आपल्या हातात नसतं, ते अनुवंशिक असतं. सुंदर दिसणं हे अनुवंशिक असतं. काळा असो, नकटा असो किंवा कुरूप असो, परंतु तो सुदृढ आणि सशक्त असेल तर तो आपोआप सुंदर दिसतो. त्यामुळे एखादी महिला असो किंवा पुरुष असो, एखादी चांगली नजर ती आईची असू शकते, पत्नीची असू शकते, कोणाची असू दे, 2 मिनिटं चांगलं शरीर पाहिल्यानंतर थांबते.
म्हणूनच याला बॉडी बिल्डिंगचा एक चांगला खेळ आणि कष्टाळू आणि गरिबांचा खेळ म्हटलं जातं. सर, यामध्ये जे परीक्षक असणार जज गुणदान देण्याची पद्धती कशी असणार आहे, त्याचा क्रायटेरिया काय असणार आहे, जे परीक्षक असतात या अनुभव असणार आहे का, आणि जी गुणदान देण्याची जी पद्धत आहे ती पारदर्शक कशी असणार आहे? आमच्याकडे स्ट्रॅटेजीसाठी एक टीम असते, त्यामध्ये 9 जजेस बसतात. 9 जजेस मध्ये बॉडी बिल्डिंग मध्ये ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची त्यांनी जजिंग पास एक्झाम केलेली आहे. अशाच पंचांची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड केली जाते. अशी एकूण 72 लोकांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टीम आहे. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये एक सामान्य मुलांना सुद्धा बॉडी बिल्डिंग कळतं. तुम्हालाही कळतं की 2 बॉडी बिल्डर समोर जर कम्पॅरिझन झाले तर ते कसे आहेत. बॉडी बिल्डिंग मध्ये मास, मस्क्युलर, सिमेट्री आणि प्रपोर्शनल आणि त्यासोबतच बॉडी बिल्डिंग मध्ये असणारं मसलचं सेपरेशन हे पाहिलं जातं. शरीराच्या अप्पर बॉडीला शरीराचा लोअर पार्ट कसा शोभायचा आहे हे या ठिकाणी बॉडी बिल्डिंग मध्ये पाहिलं जातं. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये गुणांकन केल्यानंतर स्ट्रॅटेजी जज नंबर 9 जजेसच्या गुणांकनामध्ये कोणत्या बॉडी बिल्डरला गुणांकन जास्त झालेलं आहे त्याला क्रमवारी 1, 2, 3 प्रमाणे दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग चीफ जज बसले असतात, त्यांना तो रिझल्ट दाखवला जातो आणि त्यानंतर तो रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर केला जातो. बरीचशी माहिती चांगली उपलब्ध झालेली आहे. आम्हाला विनंती की जरा तुम्ही परवा तुमचं अभिनंदन आहे की रात्री 1 वाजता तुम्ही बजेटची ब्लॅक कॉपी द्या ना म्हणा. लक्ष द्यायला तर जरा तुम्ही तिकडे गेल्यानंतर काय नेमकी माहिती चेअरमन आहेत जे आहेत नेमकी त्याबद्दलची माहिती बरोबर त्याच्यानंतर तुम्ही माहिती दिली कशी माहिती? आपल्याला सर्वांना माहिती आहे पाणी प्रश्न आपल्या शहरात किती गंभीर आहे. आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे पाणी प्रश्न शहराचा लवकरात लवकर निकाली काढायचा. आयुक्त साहेबांनी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा सर्वात प्रथम आपल्या सर्वांना हे उद्देशित केलं की शहराचा पाणी प्रश्न मी सोडवणार आहे. तर त्याच अनुषंगाने काल जी बजेटची मीटिंग झाली आमची जनरल बॉडी, त्यामध्ये सर्व नगर सदस्यांनी तोच प्रश्न पुन्हा उपस्थित केला. तेव्हा आम्ही ठरवले दुसऱ्या दिवशी लगेच भामा आसखेडची व्हिजिट करायची. भामा आसखेड हा प्रकल्प नेमका काय आहे आणि कुठे कुठे त्या प्रकल्प राबवण्यात अडचण निर्माण झालेली आहे ती प्रत्यक्ष स्थळी जाऊन आम्हाला पाहायची इच्छा होती, जेणेकरून पुढच्या काळात जे अधिकारी आम्हाला सांगतात पाणी पुरवठ्याचे की जर पाईपलाईन योजना परत चालू झाली तर 6 महिन्यात आपण पूर्ण करू, तर तसं नको व्हायला. प्रत्यक्ष स्थळी पाहिल्यानंतर आम्हाला ठरवता येईल आमच्या कामाची योग्य दिशा. त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी त्यावेळेस पक्षनेते होते, चेअरमॅन होते, भाऊसाहेब सुद्धा होते, पाणी पुरवठ्याचे अधिकारी होते, उपमहापौरताई होत्या, आयुक्त साहेब होते, सर्वच होते. तर 3 ते 4 ठिकाणी काम थांबलेलं आहे पाईपलाईनचं, परंतु ते करण्यायोग्य आहे. म्हणजे असं काही त्याच्यात अडचण नाही आहे. सर्व स्थानिक भूमिपत्रांचा पण आत्ता मला इंदोरीचे ग्रामस्थ सुद्धा भेटून गेले. आम्ही जेव्हा व्हिजिट केली त्यांना समजलं, ते स्वतःहून येऊन मला भेटून गेले. ते म्हणले आमची काहीच अडचण नाही, आमच्या गावासाठी फक्त तिथं फुटपाथ करून द्यायचं आहे. तसंच पुढे एक गाव आहे जौंदवडे का काय, तिथं जांभवडे तर जांभवडे ग्रामस्थांची सुद्धा बैठक घेण्यात येईल. आणि लवकरात लवकर भामा आसखेड पाईपलाईन योजना आपण चालू केली तर आपल्या शहराला 167 MLD पाणी त्यातून मिळणार आहे. आणि आपल्या शहराचा जो स्वच्छ आणि नियमित पाण्याचा प्रश्न आहे तो कायमचा सुटणार आहे. त्यासाठी आता निविदा प्रक्रिया पण पहिला जो ठेकेदार होता त्याला विलंबित करायचं की त्यालाच पुन्हा काम द्यायचं, कारण त्यांनी काम बरंचसं केलं होतं आणि त्याला त्या कामातल्या अडचणी सुद्धा माहिती आहेत. 70% काम पूर्ण केलं आणि त्याला अडचणी सुद्धा माहिती आहेत. म्हणजे नवीन ठेकेदाराला पुन्हा तो अडचणी सांगणार असं नको व्हायला. त्याला पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणि त्याची जे नुकसान भरपाई थोडीफार देऊन त्यांनी जर काम करायची तयारी दाखवली आणि वेळेत पूर्ण करायची तयारी दाखवली तर त्यालाच रिपीट करू. म्हणजे निविदा प्रक्रियात सुद्धा वेळ जाणार नाही आणि आपल्या कामात अडचण येणार नाही. त्यासाठी त्यांनी आता त्यांच्या वरिष्ठ जे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बोलवलं होतं. पक्षनेत्यांची त्यांची आत्ता आयुक्तांची बैठक झाली. पुन्हा बुधवारी ते येणार आहेत आणि त्यामध्ये आम्हाला कुठलंही राजकारण न करता कुठलाही ठेकेदार असू कुणी असू फक्त 6 ते 8 महिन्यात आम्हाला ते काम पूर्णच करायचे आणि शहराचा पाणी प्रश्न निकाली काढायचा.
25 कोटींपेक्षा अधिकच्या कामांची जे प्रशासकीय काळामध्ये झाली, विशेषतः शेखर सिंह यांच्या काळामध्ये चुकीची कामं जी झाली, पालिकेच्या पैशाची उधळपट्टी झाली, तर त्याची 25 कोटीपेक्षाची अधिकची जी कामं झाली त्यांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली होती परवा सर्व. त्या संदर्भात तुम्ही काही निर्णय घेतला? ही माहिती घेतो आता त्या 25 कोटीची पेक्षा कुठली कामं आहेत, त्यानंतर आम्ही सर्व मिळून त्याच्यावर निर्णय घेऊ. अनेक कामांच्या संदर्भात दिल्लीमध्ये पण नगरसेवकांनी आरोप केले, त्याच्या अगोदर सुद्धा निवडणुकीत आणि या सगळ्या गोष्टी आतापर्यंत कुठल्याही कामाची चौकशी लावली किंवा लागली असं काही झाले नाही. हो. आयुक्तांकडे तुम्ही आता हार्डीकर साहेब होते, आपल्याला माहित होतं काही निर्णय घेत नव्हते. बरेचसे अधिकारी बदलायचे पण आहेत. मी या पण आयुक्तांना ते निर्देश दिलेले आहेत. आयुक्तांना सुद्धा आता हा मार्च एंड नंतर 1 एप्रिल त्यांनी पण जाहीर केलं की मी 1 एप्रिल पासूनच माझ्या कामाची दिशा ठरवणार आहे. आज पण ते पालिकेत नव्हते, त्यांना MNGLच्या बैठकीसाठी उद्या पण दिल्लीत जावं लागते. तर 1 एप्रिल पासून नक्कीच जे गैरव्यवहार झाले असतील किंवा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील त्याबद्दल आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ आणि पुढे जाऊ. सर, तुम्ही पाणी स्वच्छ द्यायचं असं म्हणताय. आता 2 महिन्यानंतर पावसाळा येईल. काही प्रभागांतर्गत पाण्याची जी पाईपलाईन आहेत ना, ते डायरेक्ट ड्रेनेज मधून गेलेले आहेत. जर त्रिवेणनगर या साईडला वरतून बघितलं असेल तर त्रिवेणनगर वगैरे तिकडचे जे नगरसेवक मॅडम घेऊन आलेले आहेत, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला हा मुद्दा मांडलेला आहे. तर आता स्वच्छ पाण्यासाठी तुम्ही काय करणार? बंद पाईपलाईन योजना झाल्यानंतर स्वच्छच पाणी येणार आहे. ते खराब झालेले आहे. ती जी हा, पाईपलाईन ते आपल्या शहरातले इंटरनल आहेत ना, त्याच्यासाठी जलनिस्सरण प्रक्रियेसाठी 20 कोटी रुपयांचं बजेट ठेवलंय यावर्षी आपण. त्यामुळं आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात जाऊन मी बैठका घेतोय. तिथल्या अधिकाऱ्यांना जिथं निधीची गरज नाही ते त्वरित चालू करा आणि जिथं निधीची गरज आहे ते निधी देण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर ते प्रश्न मार्गी काढू आपण. आणि महापौरसाहेब, शेतपत्रिकाच्या अनुषंगाने तुम्ही बोलला होता, त्याच्यावरती काय कारवाई झाली शेतपत्रिका? तेच सांगितलं. आता आयुक्त साहेब 1 एप्रिल पासून खरं तर कामाला सुरुवात करणार आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तांना आमची बैठक होऊन त्यामध्ये आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. ओके, ठीक. मोरे सर, जैविक आणि नैसर्गिक यामधला फरक? पूर्वी आपण जे पाहत होतो आहे ना, पूर्वी आपण पैलवान जनरल नॉलेज वाढवायचं कार्यक्रम आहे. तिकडे वाढवा आपण, चला. हो, त्यांना आभार मानायला क्रीडा संबंधी. त्यांना आभार मानू द्या. हा, 1 मिनिट. आभार मानू द्या ना. क्रीडा समिती चेअरमन. महापौर चषक 66वी आणि राष्ट्रीय स्पर्धा 63वी ज्युनियर सरीसौष्ठव स्पर्धा अशा भव्य दिव्य स्पर्धा आपण पिंपरी चिंचवड महापालिका आणि इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28-30 मार्च रोजी रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी आयोजित करतात. निवडणुका झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच अशा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि पुढे आपल्याला अशा पद्धतीच्या चांगल्या स्पर्धांचं नियोजन पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. कबड्डीच्या स्पर्धा असतील, कुस्तीच्या स्पर्धा असतील, खो-खोच्या, कॅरमच्या अशा विविध स्पर्धांचं चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण करणार आहोत, जेणेकरून पिंपरी चिंचवडचे जे खेळाडू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचे खेळाडूंबरोबर पाहता येईल आणि त्यांच्यातून काहीतरी चांगल्या पद्धतीचं नॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला जाण्यासाठी त्यातून शिकण्यासाठी भरपूर मिळतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आपण विविध खेळांचं चांगल्या पद्धतीचं नियोजन भविष्यात करणार आहोत. त्यातून आपल्या पिंपरी चिंचवडचं नावलौकिक मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये होईल आणि आपल्या पिंपरी चिंचवडचे खेळाडूही चांगल्या पद्धतीने चांगले तयार होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी आपण सर्वांनी उद्या आणि परवा या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही मी विनंती करतो. उद्या वजन होणार. उद्या फक्त वजन आहे. 29 आणि 30 मार्चला स्पर्धा होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. माननीय महापौर साहेब, पत्रकारांच्या वतीने आपल्याला एक विनंती आहे की आम्हाला निमंत्रण पाठवलं जातं की माननीय महापौरांची पत्रकार परिषद, माननीय आयुक्तांची पत्रकार परिषद, तर जनसंपर्क विभागाला स्पष्ट निर्देश द्यावे की जी पत्रकार परिषद कुठल्या विषयासंदर्भात ते गुप्त ठेवण्याची काही गरज नाही. त्या संदर्भातले जे पत्रकार असतील ते पण येऊ शकतील. पुराणिक साहेब
पुराणिक साहेब गेले. तुम्ही सांगत जा. इकडे तिकडून तिकडे